आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांना ऑनलाईन लाखो रुपयांचे गंडे घातले जात आहेत. अनोळखी ॲप डाउनलोड करण्याचे सांगून फसवणूक केली जात आहे. अकोल्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. किसान ॲपच्या नावाखाली अकोल्यात एकाच्याच खात्यातून पैसे काढण्यात आले आहेत आणि फेक किसान ॲप डाउनलोड केल्यानंतर अचानक खात्यामधून पैसे डेबिट झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कुठल्याही योजना ॲपद्वारे जाहीर केल्या जात नाही. त्या योजना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्राद्वारे योजनांबाबत माहिती दिली जाते. अशा खोट्या ॲपवर बळी न पडता शहानिशा केल्याशिवाय कुठलीही ॲप डाउनलोड करू नये किंवा उघडू नये असं आव्हान सूचना दूरध्वनीद्वारे दिले जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करीत लाखो रुपये भामट्यांकडून ओढले जात आहे. त्यामुळे तुम्हीही अनोळखी ॲप मी डाउनलोड करू नका असे बघितले की आवाहन माझ्या करण्यात आले आहे. मोबाईलवर एक ॲप आलेली आहे जे किसान भविष्य योजनाची आहे. ती मी तत्काळ उघडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मित्रांनी हे बरोबर नाही म्हणून डिलीट करायला लावली. मी तत्काळ ते डिलीट केली, पण त्यापर्यंत ते माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेली होती. तदनंतर दिनांक 8 रोजी मी प्रभागामध्ये आरोग्य निरीक्षक पदावर असल्यामुळे कामावर गेलो, तर 8:40 मला पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला. मी तत्काळ मोबाईल उघडून बघितलं की कसले पैसे कापले गेले. मोबाईल माझ्याकडे आहे, कार्ड माझ्याकडे आहे. तर मला लक्षात आलं की माझ्या खात्यातून पैसे 5,000 हजार असे डेबिट होत आहे. तर मी बँकेकडे धाव घेतली. बँक बंद असल्यामुळे मी सायबर क्राईमकडे गेलो आणि त्यांनी म्हटलं की मला तुम्ही स्टेटमेंट आणा. मी बँक उघडली, खाता बंद केला आणि स्टेटमेंट घेऊन जाऊन सायबर क्राईममध्ये मी नोंद केली. तरी माझ्या मित्रांना, मनपाच्या कर्मचाऱ्यांना, सर्व नागरिकांना हे विनंती आहे की कोणतेही न ओळखीचे ॲप आल्यात तत्काळ उघडू नये. कोणतेही फसवणुकीचे जे होत आहे ते करू नये व दक्षता बाळगावी. माझे आज 90,000 रुपये पैसे गेलेले आहे. माझ्या मित्राचे 3,70,000 रुपये गेलेले आहे. तसेच माझे सहपाठींचे मोबाईल हॅक झालेले आहे. तर सर्व नागरिकांना, माझ्या मित्रांना, कर्मचाऱ्यांना विनंती आहे की अशी दक्षता घ्यावी आणि असे काही झाल्यास तत्काळ बँकेला किंवा पोलीस स्टेशनला कळवावे. संपादक सतीश देशमुख 9970321817